कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांनी रविवारी सायंकाळी सानेगुरुजी वसाहत परिसरातील वसंतराव देशमुख हायस्कूलच्या पटांगणात युवकांशी संवाद साधला। स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात सहभागी तरुणांनी मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूर खंडपीठ, उद्योग व्यवसाय वाढीसाठी पायाभूत सुविधा आणि वातावरण, कला क्षेत्राला प्रोत्साहन यासह विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासह आमदार ऋतुराज पाटील यांनी तरुणांसाठी काय करायला हवं याबद्दलच्या आपल्या भावना मांडल्या। आपण स्वतः युवक असल्यामुळे आपल्याला युवकांच्या प्रश्नांची चांगली जाण असून त्यांचे प्रश्न सोडवण्याला आपलं प्राधान्य राहील अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली। युवकच देशाचं भवितव्य असल्याचं जाणून मतदारसंघात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी 5 अभ्यासिका, 14 गावांमध्ये क्रीडांगण विकसित करून समाजातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या तरुणांसाठी आपण महत्त्वाचं पाऊल टाकत असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। त्यांनी आपण तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगताना खंडपीठासाठी सुरू असलेला पाठपुरावा, मिशन रोजगार अंतर्गत राबवण्यात येणारे उपक्रम, स्टार्टअप सुरू व्हावेत यासाठी पोषक वातावरण, IT पार्क सुरू करण्यासाठी सुरू असलेला पाठपुरावा याची माहिती देत येणाऱ्या 5 वर्षांच्या काळात यातील बहुतांश गोष्टी मार्गी लागतील अशी ग्वाही दिली। यावेळी सूरज देशमुख, किरण पाटील, मयूर पाटील, दिग्विजय मगदुम, गुरुप्रसाद जोशी, सिद्धार्थ देशमुख, इजाज नागरकट्टी यांच्यासह तरुण तरुणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।